नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे भांडी संच हा कसा तुम्हाला मिळतो त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला जात आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, भांडी संच हा कशा प्रकारे आणि त्याची पात्रता काय आहे, तर तुम्हाला मिनिमम 18 वर्ष पाहिजेत कंप्लीट आणि त्यानंतर 65 वर्ष झालेले आत 65 असले तरी होतात, 65च्या आतमध्ये पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही 90 दिवस काम केलेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे एक पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे. तर तुम्हाला ते सेतू सुविधा केंद्र म्हणजे CSC सेंटरकडे जाऊन आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पहिला ऑफलाईन भरल्यानंतर त्याला अपलोड केलं जाईल, ऑनलाईन त्यानंतर ऑनलाईन केला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला बुक अपॉइंटमेंट केली जाते, म्हणजे तुम्हाला तारीख डेट फिक्स केली जाते. त्यानंतर त्यांची टीमवर प्रत्येक तालुक्यासाठी दिलेला आहे. तर तिथं जाऊन आणि तुम्ही हा भांडी संचचा फॉर्म अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तिथे जाऊन तुम्ही व्हेरीफाय केला जातो. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक जॉब कार्ड, डिजिटल कार्ड म्हणून आधार कार्ड सारखाच जॉब कार्ड म्हणून येईल. त्यानंतर तुम्हाला ते भांडी संच मिळतो. तर त्याची अशा प्रकारे मिळतो. त्याचबरोबर आता बघणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला एका सेतू सुविधा केंद्राकडे जायचं आहे. तिथे जाऊन आणि भांड्यांचा संच म्हणजे बांधकाम विभागामध्ये काम केल्याचे नोंदणी करून घ्यायची. नोंदणी केल्यानंतर बुक अपॉइंटमेंट होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. म्हणजे एक तुम्हाला बुक अपॉइंटमेंट केली जाईल. जसं की आता मी रजिस्ट्रेशन केलं आहे, तर मला फेब्रुवारीची तारीख येईल किंवा याच महिन्याची 14-15 तारीख या तारखेला तिथं जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी सेंटर उभं केलेलं आहे. तिथं जाऊन व्हेरिफिकेशन केल्यानंतर तिथे तुमचं फोटो वगैरे काढला जाईल आणि व्हेरिफिकेशन केलं जाईल. त्याचबरोबर व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे जॉब कार्ड 1-2 दिवसात मेसेज येईल, तुमचं सक्सेसफुल होईल. त्यानंतर तुम्हाला भांडी संच मिळेल. त्याचबरोबर कार्ड देखील भेटेल तुम्हाला. त्यानंतर पुढचे जे प्रोसेस आहे ती तुम्हाला प्रत्येक वस्तू ही तिथं वाटपानुसार तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑफलाईन केल्यानंतर ऑनलाईन करायचं आहे. आणि हा भांडी संच तुम्ही बघू शकता. व्हिडिओ बघा किती भांडी संच मिळाला, तर व्हिडिओ बघा. आणि तुम्ही बघितले असेल ही भांडी 30 टोटल भांडी भेटतात आणि कशा प्रकारे भांडी भेटलेली आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्यानंतर ह्या भांडी संच भेटल्यानंतर तुम्हाला एक पेटी संच दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शेपटी, टिफिन, शूज, त्याचबरोबर एक चटई, मच्छर जाली, एक टॉर्च अशा प्रकारे तेही देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हा आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय ते व्हिडिओमध्ये बघा. आणि पेटी संचमध्ये हा तुमचा दुसरा टप्पा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पेटी संच तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तो याच्यामध्ये पेटी त्याचबरोबर शूज, शेपटी, चटई, मच्छरजाली, टॉर्च, मास्क, हँड ग्लोव्ज आणि कॅप अशा प्रकारे ह्या विविध वस्तू मिळत जातात. पण त्या अगोदर तुम्हाला बांधकाम विभागामध्ये नोंदणी करून घ्यायची, रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करण्यासाठी सेंटरला जावं लागेल. त्यांचं सेंटर प्रत्येक तालुक्यामध्ये केलेलं आहे. त्या सेंटरमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यानंतर तुम्हाला हा किट मिळणं चालू होतं. तुम्हाला ते बरोबर फोन करून बोलावतील. त्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला भांडी संच देखील मिळेल. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि गरजू आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे मोफत आहे
आणि सेंटरमध्ये जाल तर त्यांची फी असेल ती घेतील. पण हा आपलं जे आहे सेंटर व्हेरिफिकेशन सेंटर तिथे तुम्हाला पूर्णपणे फी आहे. आणि सेंटरवर CSC सेंटरवरती जाल तर कदाचित त्यांचं काय फी असेल ते गव्हर्नमेंट नाही, ते प्रायव्हेट आहे, तर 100-200 रुपये फी घेतील किंवा 200 रुपये तरी फी घेतील. कारण की महागाई खूप आहे असल्या कारणाने 200 रुपये तर ते फी नक्की आकारतील. तर तुम्ही हे केला नसेल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हे किट वाटप आणि बांधकाम विभाग चालू केलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तो नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून व्हिडिओ कशा प्रकारे घर बसल्यावर तुम्ही करू शकता ते देखील व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.